गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील काही कारखान्यातून वर्षानुवर्ष घातक रसायनयुक्त पाणी शेजारील असलेल्या ओढ्याच्या पात्रामध्ये काही कारखानदार सोडतायत। या घातक पाण्यामुळे परिसरातील ओढे आणि विहिरीतील पाणी प्रदूषित होऊन जलचर प्राणी मृत्युमुखी पडतायत। तसंच नेरली तामगाव परिसरात जळक्या तेलाचे रिकामे बॅरेल्स रबरी टायर घालून रात्री अपरात्री खासगी जागेत पेटवले जात आहेत। यामधून निघणाऱ्या विषारी धुरामुळे हवेमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून परिसरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। यामुळे शेती जमिनीचंही नुकसान होतंय। मी सुरेश पंडित पाटील तामगावचा रहिवासी असून आमचे शेत MIDC शेजारी आहे, पण पाण्याची सोय आम्ही विहीर पाईपलाईन स्वतः केलेले असून केमिकलचं पाणी विहिरीमध्ये आल्यामुळं कुठल्याही प्रकारचं पीक येतच नाही। कांदे जळतात, गहू जळतात, मेथी जळते, सगळे जमीन बाद व्हायला लागल्या, ऊस पण जळलेला आहे। त्यामुळं शेती करणं फार मुश्किल झालं आहे आणि शेतकरी कोणीही आमचं इथं मनावर घेतलं जात नाही आहे। अनेक 2 वेळेला असं येऊन बघून गेलेत, पण कोणीही मनावर घेतलेलं नाही। केमिकल MIDCची लोक सरळ आम्हालाच डारडूर करतात की आम्ही सरकारकडनं परवानगी घेतलेली आहे आणि तुम्ही कोण आम्हाला विचारताय असे बोलतात ते। प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पाकिट संस्कृती जपण्यापेक्षा गोकुळ शिरगाव परिसरातील प्रदूषण थांबवण्यासाठी प्रयत्न करावेत, अन्यथा आम्हाला ठोकशाही वापरावी लागेल, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार यांनी दिलाय। गोकुळ शिरगाव MIDC मधील काही कारखानदार रसायनयुक्त पाणी ओढ्यामध्ये सोडतात, अनेक वर्षांपासून सोडतायत। या संदर्भात आम्ही अध्यक्ष, उपाध्यक्ष, गोशिमाच्या लोकांना अनेक वेळा निवेदन दिली। प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांबरोबर फिरती करून त्यांना निवेदन दिली, परंतु आज अशी वेळ आलेली आहे प्रत्येक वेळी नुसती निवेदन देतोय, लोकशाही मार्गाने आंदोलनं करतोय आम्ही, परंतु काही फरक पडलेला नाही। आज सुद्धा आजच्या घडीला ते रसायनयुक्त पाणी त्या ओढ्यात मिसळतं। दुर्दैवानं त्या ओढ्यात मिसळलेलं पाणी थेट त्या आसपासच्या जवळजवळ 25 ते 50 विहिरीमध्ये मिसळलेलं आहे। ना शेती उद्ध्वस्त होत आहे, जलचर उद्ध्वस्त होत आहेत, म्हशी पाणी पिऊ शकत नाही आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जसे पाकिटांचं वजन वाढत चाललेलं आहे त्या पद्धतीने पाकिट संस्कृती वाढल्यामुळे ते दुर्लक्ष करतायत। ह्यांना मिळत नाही ती कोण नालायक लोक, मुर्दाड लोक आहेत, कोण पाणी सोडते घाणेरडं पाणी, कोण रसायनयुक्त पाणी सोडते, कोण आईलमुक्त पाणी सोडते आणि त्याच्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला ना। आज एका शेतकरी व्यथा ऐकली, दोन्ही विहिरी त्या खराब झालेल्या आहेत, ना भाजी पिकवू शकत, ना ऊस पिकवू शकत, हात लावला तर 2-2 दिवस वास जात नाही हाताचा। म्हणजे तुम्ही आरोग्याशी खेळताय पूर्णपणे लोकांच्या पैशासाठी। आणि आज ठीक आहे, लोकशाही मार्गाने आम्ही अनेक वेळा तुम्हाला प्रयत्न केलेत, आता ठोकशाही। पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी हा विषय गांभीर्यानं घेऊन गोकुळ शिरगाव MIDC परिसरात असणाऱ्या गावातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, प्रदूषण मंडळाचे अधिकारी यांची बैठक लावावी आणि संबंधित कारखान्यावर तात्काळ कारवाई करून प्रदूषण थांबवावं, अशी मागणी सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी केली आहे। काल परवा एका गावामध्ये विषबाधा झाली, तर असं झालं की लोकांना औषध उपचार कमी पडला। माननीय जिल्हाधिकारी काल ताबडतोब त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी लक्ष घातलं। माझी ही जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना विनंती आहे की गोकुळ शिरगाव या सगळ्या परिसरामध्ये असणाऱ्या एक 5-6 ग्रामपंचायतची एक साधारणपणे कलेक्टर, प्रांत तहसीलदार, सर्कल आणि BDO यांची एक तातडीने बैठक घ्यावी, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांची पण बैठक घ्यावी, गोशिमाचे सदस्य हजर असावेत, सर्व ग्रामसेवक, सर्कल यांची बैठक घेऊन या ठिकाणी होणारं वॉटर पोल्युशन आणि एअर पोल्युशन थांबवलं पाहिजे। नाहीतर भविष्यामध्ये ज्या पद्धतीनं ॲक्टोझामचा एक चिपरीला मोठा लढा झाला, त्याच पद्धतीचा एक लढा इथं उभारण्याची शक्यता आहे। सरकारनं वेळेत लक्ष द्यावं, कलेक्टरने विशेष करून लक्ष द्यावं, पालकमंत्र्यांनी लक्ष द्यावं आणि हा प्रश्न प्रदूषणाचा सोडवावा। यावेळी उपजिल्हा प्रमुख अवधूत साळुखे, तालुका प्रमुख विनोद खोत, अभिजित बुकशेट, बापू कोळेकर आदी उपस्थित होते।